मीरा भाईंदर बन रहा है हादसों का शहर। दरअसल आज हम गीतानगर में मौजूद हैं और मेरे पीछे देख रहे हैं, देखिए कल यहाँ पे वृक्ष जो था गिर गया, काफी पुराना वृक्ष था, बड़ा वृक्ष था, गिर गया और इसे काट कर महानगर पालिका यूं ही छोड़कर चली गई है। देखिए यहाँ पर उसकी टहनियाँ पड़ी हुई है और इसी तरह ये पड़ा हुआ है। भारी बरसात है, मूसलाधार बारिश है, अगर दोबारा तेज बारिश आती है, हाई टाइड होता है तो पानी भरने की आशंका जताई जा सकती है। जिस तरीके से यहीं पर टहनियों को छोड़ के चले गए हैं, इसके पहले भी मीरा भाईंदर में कई वृक्ष गिरे। इस मूसलाधार बारिश में कई लोग घायल हुए। एक नौजवान की तो मौत हो गई राई गांव में, नारियल का वृक्ष उसके ऊपर गिरने से, और अस्पताल में ही जाकर उसने दम तोड़ दिया। शहर में कई ऐसे हादसे देखने को मिले और इसके विरोध में मनसे के सचिन पोपले, रॉबर्ट डिसूजा, इन्होंने महानगर पालिका में मनपा आयुक्त के दालान के बाहर मोर्चा निकाला। अनूठा आंदोलन कह सकते हो उसको, उस तरीके का आंदोलन उन्होंने वहां पर किया और वृक्ष प्राधिकरण के अधिकारी नागेश ईरकर, उसके खिलाफ ये आंदोलन किया गया है क्योंकि नागेश ईरकर पे कई वर्षों से भ्रष्टाचार के आरोप लगते रहे हैं। शहर में जो वृक्ष गिर रहे हैं जिसकी छटाई नहीं हुई है तो उसमें कोई दोषी है तो नागेश ईरकर। आइए सुनाते क्या कहा मनसे ने। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार केला, अनेक फोन केले, परंतु कुठल्याही झाडाची छाटणी झालेली नाही। झाड छाटणी न झाल्यामुळे हवेचा आणि पावसाचा जोर जो वाढला होता त्यामुळे झाड मुळासकट पडत होती। मुळाला कुठल्याही पद्धतीने मातीचा भराव टाकण्यात आला नाही, झाड कुठल्याही पद्धतीने छाटणी झालेली नाही, त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे, गाड्या तुटत आहे, लोक मृत्युमुखी पडत आहेत। त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागेश ईरकर यांच्या विरोधात आज फक्त निवेदन दिलेलं आहे। जर 9 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल। आज मीरा भाईंदर शहरात तुम्ही बघत असाल की पावसाच्या आणि वाऱ्याच्या जोरामुळे अनेक झाडं ही तुटून पडली, गाडीवर पडली, कोणाच्या अंगावर पडली आणि काही जणांचा म्हणजे एकाचा मृत्यू देखील झाला। हे दुर्दैवी बाब आज आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणलं आणि ज्याला हे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, कारण हे अधिकारी फक्त खुर्ची गरम करण्यासाठी ते बसतायत, पगार घेत आहेत, पण जनतेची कामं करत नाहीत। जनतेचं नुकसान झालं तरी चालेल। आज अनेक शहरामध्ये आपण जातो येतोय, शाळा महाविद्यालयाच्या बाजूला ही झाडाच्या फांद्या रस्त्याला येऊन टेकलेले आहेत। कालच मिरावडला अस्मिता युनिव्हर्सिटीच्या बाजूला झाड शाळेच्या बाजूला असून ते रस्त्याला टेकलं होतं, त्याची छाटणी करायला हे लोक आले, पण ते तसंच तसा ढीक तिथे टाकून गेले। आज तिथे काही दुर्घटना होऊ शकते हे देखील आणण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना फोन केलं, पण ते कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत। सचिन पोपळेजींनी सांगितल्याप्रमाणे जर या समस्याचं निवारण झालं नाही, तक्रारीचं निवारण झालं नाही, याच्या विरोधात, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसे